ग्रामीण भागातील 90% व्यवसाय पहिल्या 6 महिन्यातच बंद का पडतात? त्याचे कारण काय? तुम्ही कधी शोधलेत? आज मी तुम्हाला ती कारणं सांगणार आहे आणि ते घडू नये त्यासाठी काय करावं लागणार हे पण सांगणार आहे. तर मित्रांनो, ही रील शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ग्रामीण भागात आपण कुठलाही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात महत्त्वाचं रिसर्च करत नाही, मार्केट रिसर्च करत नाही. आपण काय करतो? शेजाऱ्याचं किराणा दुकान चांगलं चाललं आहे म्हणून आपणही किराणाच टाकतो. शेजाऱ्याचा कपड्याचा व्यवसाय चांगला चालला आहे तर आपणही कपड्याचाच व्यवसाय टाकतो. मित्रांनो, त्याऐवजी रिसर्च करा. आपल्या गावात काय मिळत नाही, काय बाहेरून आणावं लागतं, तो व्यवसाय करा, यश नक्कीच मिळेल. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कॅश फ्लो. मित्रांनो, ग्रामीण भागात व्यवसाय करत असताना सगळे आपले संबंधित लोक असतात, सगळे ओळखीचे लोक असतात. म्हणून आपण व्यवसायात सुरुवातीपासूनच उधारी ही सुरू करतो. उधारीवर व्यवसाय केल्याने आपला कॅश फ्लो थांबतो आणि 6 महिन्यात बहुतांश व्यवसाय त्यामुळे बंद होतात, कारण त्यांच्याकडे व्यवसाय चालवण्यासाठी पैसेच उरत नाहीत. त्यांचे सगळे पैसे लोकांकडे गुंतलेले असतात. त्यामुळे नाही म्हणायला शिका. आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे, तो आहे की मार्गदर्शन नसणे. मित्रांनो, आपण व्यवसाय तर सुरू करू शकतो, परंतु जसं मोटिवेशन स्पीकर असतात किंवा आयडियाज देणारे काही लोक असतात शहरातील व्यावसायिकांकडे, तसं आपल्याकडे कुणी नसतं. त्यासाठी आपण स्वतः रिसर्च केली पाहिजे. स्वतःचा माइंडसेट असा असला पाहिजे की नाही, ह्या व्यवसायात मी प्रगती करणार आहे, प्रगती ही होणारच आहे. आता चौथा आणि एक महत्त्वाचा विषय असा आहे की प्रेशर असतं आपल्यावर, नातेवाईकांकडून, घरच्यांकडून, शेजाऱ्यांकडून, गावातल्यांकडून. कसलं प्रेशर? की 6 महिने झाले तू व्यवसाय करतोय, काही दिसत नाही, यापेक्षा जॉब केला असता तर बरं असतं ना, जॉब करायला हवा होता. हेच ते प्रेशर आहे मित्रांनो, ज्यामुळे ग्रामीण भागातील व्यवसाय 6 महिन्यातच बंद पडतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की आपला व्यवसाय नीट चालावा, बंद पडू नये, तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगणार आहे व्यवसाय कसा करायचा.